तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात वसलेल्या मावळ तालुक्यातली इंद्रायणी भात हा जगभर प्रसिद्ध झालेला आहे आणि मावळ तालुक्यामध्ये 6 जुलै 2026 पासून जी काही अतिवृष्टी झाली त्यानंतर बऱ्याच जणांच्या दाढी वाहून गेल्या होत्या। भात रोप उपलब्ध नव्हती, त्यानंतर संततधार पावसामुळे भात रोप चांगली आलेली आहेत आणि मावळ तालुक्यातील ताज्या हद्दीमध्ये भात लागवड केली जात आहे आणि या भात लागवडी संदर्भात ही भात लागवड आता अंतिम आहे। मावळच्या इंद्रायणीचा सुवास चव ही जी आहे ही जगभर पोहोचलेली आहे। तर भात लागवड करत असताना या ठिकाणी हरिभक्त परायण नितीन महाराज काकडे उपस्थित आहेत। महाराज काय सांगाल भात लागवडीबद्दल? रामकृष्ण हरी, मी नितीन महाराज काकडे। आज आपण ताजे मावळ या गावामध्ये आलेलो आहोत आणि हे माझ्या मामाचं गाव आहे आणि हे शेत जे आहे हे माझ्या मेवण्याचं शेत आहे आणि आपण बघताय मंडळी खूप अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी भात लागवड चालू आहे। पूर्वीचा काळ बघितला तर पूर्वी भात लागवड करायला खूप अडचणी होत्या। आता थोडीशी तांत्रिक शेती असल्यामुळं पूर्वीसारखं आता बैल आऊत असं राहिलं नाही चिखल करायला। ट्रॅक्टरने या ठिकाणी चिखल केलेला आहे, अत्यंत लेवलमध्ये चिखल झालेला आहे आणि उत्तम पद्धतीने ही लागवड चाललेली आहे। लागवड उरकते सुद्धा पहा, या चिखलामध्ये दगडाचं प्रमाण कमी आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीचा चिखल झाल्यामुळे या ठिकाणी उत्तम प्रकारची लागवड चालू आहे। सगळे पाहुणे रावळे एकत्र येऊन या ठिकाणी भात लागवड करत आहेत आणि हा आनंद वेगळाच आहे। आज पाऊस सुद्धा कमी असल्यामुळं भात लावणीला एकदम चांगलं वातावरण असल्यामुळे अत्यंत आनंदात सगळे चेहरे बघा तुम्ही, खूप आनंदी हसताना चेहरे दिसत आहेत आणि या ठिकाणी मी वाघमारे साहेबांना धन्यवाद देतो की ते या ठिकाणी आलेत आणि आपल्या या सर्वांचे भात लागवडीची माहिती जाणून घेतल्याबद्दल आपलंही धन्यवाद। रामकृष्ण हरी। तर या ठिकाणी शेतकरी आहेत। बरं, काय नाव तुमचं आणि काय सांगाल भात लागवडी संदर्भात? रामकृष्ण हरी, मी काशीनाथ रामचंद्र केदारी या गावचे माजी सरपंच, त्यांचे चिरंजीव। तर मला असं सांगायचं की आज या ठिकाणी या शेतातील जी लागवड चालू आहे ती अतिशय व्यवस्थित प्रकारे चालू आहे आणि सगळी पाहुणे मंडळी, नातेवाईक हे आम्ही एकत्र जमून आलेले आहे। आमच्या गावचे हरिभक्ती परायण रामभाऊ केदारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं सांगायचं म्हटलं तर वाघमारे साहेब तुम्ही खूप कष्ट घेता, अशा बातम्या लावतायत, शेतकऱ्यांचं म्हणणं जाणून घेताय आणि शेतकऱ्यांच्या हर गोष्टीला सुखादुःखात तुम्ही सहभागी असता, त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्ही आल्याबद्दल अजून परत पुन्हा एकदा धन्यवाद। रामकृष्ण हरी। सद्यस्थिती आता ही भात लागवड आहे, या भात लागवडीमध्ये मजूर भेटत नाहीत, पाहुणे रावळे एकत्रित होतात, तर एकंदरीत भात लागवडीचा जो खर्च आणि मिळणारा भाव याच्यामध्ये परवडतोय का शेतकऱ्याला, ते पण महत्वाचं आहे। नाही, आता त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं थोडंसं अवघडच आहे, पण आता तो नफा आणि तोटा न पाहता थोडंसं सामंजस्याने घेऊन पाहुणे रावळ्यांना बोलवून थोडीशी इकडं तिकडं थोडंसं ऍडजस्टमेंट करून ते चाललंय, पण त्या हिशोबाने नफा कमीच आहे, पण आता ते करणं गरजेचं आहे। आपण शेती हाडाचे शेतकरी आहोत आणि जर पावसाने जर व्यवस्थित जर पडले तर ते चांगल्या प्रकारे नफाही होतोय, असं नाहीये आणि व्यवस्थित होतंय सगळं, काय अडचण नाही। एक 2-3 वर्षापासून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं भाताचा रेट वाढवला जातोय। जो पूर्वी 17-18 रुपये किलोनी भात खरेदी केला जायचा, त्यानंतर त्यांनी 28-30चा असा भाव दिल्यामुळं शेतकऱ्याला वाढीव किंमत भेटते भाताला, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच वाघमारे साहेब, धन्यवाद, चांगली बातमी, चांगला निरोप दिलाय तुम्ही आणि मी ते सांगणार होतो। पण अण्णांनी जे काय आता भाताचं रेट वाढून दिलाय त्याबद्दल अण्णाचे नमस्कार, धन्यवाद त्यांनाही। आणि अजूनही थोडासा रेट वाढून दिला तर खूपच बरं होईल, कारण आता मजूर पाहता तर मजूर खूप वाढलेली आहे, तुम्हालाही माहिती आहे। आता ते 400-500 रुपये रोज आता जेवण वगैरे धरून जर म्हणलं तर 700 रुपयावर सगळं जाते। तो काय ताळमेळ, नफा तोटा काय ते वजा बाकी सगळं काही जजमेंट बसत नाहीये, थोडं कमी सरस होते। पण अण्णांनी जे काही मदत केली आणि अण्णा करतच राहतात, तर अण्णांचंही पुन्हा एकदा धन्यवाद। आणि अण्णांना अजून एक विनंती आहे की बाबा आता जसं थोडं 1-2 रुपये 5 रुपये वाढवलं तशी अजूनही थोडीशी विनंती आहे की अजून वाढवा, म्हणजे आमचे थोडंसं शेतकऱ्यांचं काहीतरी लेवल होईल आणि दिवाळी होईल, साजरी होईल आणि खूप खूप धन्यवाद अण्णांचे। तर भात लागवड करत असताना या ठिकाणी जे पाहुणे रावळे एकत्रित येऊन एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे या ठिकाणी हे काम चाललेलं आहे। तर आज जे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। मावशी, काय सांगाल भात लागवडीबद्दल, इंद्रायणी तांदूळाबद्दल? बर,
एक मिनिट, आम्ही यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं? मनीषा तानाजी पवार. बरं, काय सांगाल आता तुम्ही? ताजे म्हणलं केदारी आहेत, पवार म्हणलं कोणत्या गावचे आणि कशा आम्ही प्रभाचवाडीचे, हा, बरं, आता महागाव प्रभाचवाडी. हा, बरं, इथं कशा पद्धतीनं तुम्ही एकमेकांना सहकार्य करण्यासाठी भात लावताय? कसं? आमच्या ओळखीचे भाऊ आहे, आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे येतो आणि इंद्रायणी भात चांगलाच आहे आणि त्यांच्या सहकार्यासाठी आम्ही इथे येतो. बरं, बऱ्याच आता मावळ तालुक्यामध्ये मुली जी आहेत शेतकरी नवरा नको म्हणतात, हे असं काम करावं लागतं, त्याबद्दल काय सांगा? तर शेती पाहिजे पण शेतीमध्ये काम करायला नको अशी एक प्रवृत्ती तयार झालेली आहे. पण भात लागवड करत असताना चिखलामध्ये उतरणं, रोप तयार करणं, त्यानंतर भात लावणं आणि त्यानंतर काढणी करणं, अशी ही जी पद्धत आहे ही मावळ तालुक्यामध्ये आहे. आणि मावळ तालुक्याची इंद्रायणी ही जगभरात पोहोचलेली आहे. इंद्रायणीचा सुगंध, इंद्रायणीची चव. आणि हे जे तरुण शेतकरी आहेत आम्ही त्यांच्याकडनं, काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव राजू विष्णू केदारी, मी बोरसगावचा रहिवासी असून आमचे मित्र सुभाष केदारी त्यांचं हे शेत आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकमेकांना सहाय्य करू असे 8 दिवसापूर्वी माझ्या शेतामध्ये हे मला मदत करण्यासाठी आले होते, म्हणून मी त्यांच्यासाठी मदत करण्या या ठिकाणी आलेलो आहे. परंतु आपण म्हणतो शेती परवडत नाही असा विचार करणं हे चुकीचं आहे. कारण आज शेतीमध्ये जायला कुणीच, जर घरातील माणसांनी सगळ्यांनी जर राबलं तर शेती परवडते. आज जर आपण सगळ्यांनी जर बांधा उभं राहून चांगले कपडे घालून शेतीमध्ये उतरायचंच नाही म्हणा, मजुरी महाग झाली, ह्याच्यामुळे मजुरी महाग झाली हे आपल्याला म्हणणं योग्य नाहीये. त्यामुळे शेती आपल्याला पडत नाही. शेती पेरण्यापासून तर भात ताटात येतेपर्यंत किती कष्ट असतं हे आज या चिखलामध्ये उतरल्यानंतर आज सर्वांना कळतं की काय असतं ते. परंतु असे विकत तांदूळ आणून आणि घरचं शेती करून जो आनंद आहे तो हा आनंद कुठेही मिळू शकत नाही. म्हणून या ठिकाणी मी तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं या ठिकाणी मी धन्यवाद मानतो. तरुण शेतकरी आहेत, युवा शेतकरी आहेत, काय सांगाल नेमकं? मध्यंतरी हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी अल्निनोचा भीती दाखवून पाऊस यावर्षी कमी प्रमाणात पडणार आहे अशा प्रकारची भीती सांगितल्यामुळं शेतकरी सगळा खरं तर घाबरला होता. परंतु निसर्गाच्या प्रेमामुळं आणि भरपूर प्रमाणात आता पाऊस झाला आहे, त्यामुळं अक्षरशः आनंद होतोय. सगळी शेतीमध्ये सगळीच लोक आता काम करताना तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत. आणि आता शेतीची कामं जवळजवळ उरकत आलेली, 80% आसपास सगळ्यांची शेतीची कामं उरकलेली आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे येऊन सगळ्या शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आता हे ज्या वेळेस भात लागवड करतात महिलांचे गाणे वगैरे सुरू असतात, कारण गाणे गात एक धुंदीमध्ये ह्या ठिकाणी जी भात लागवड जी केली जाते ते एक काही वेगळंच, पण एकमेकांना गप्पा मारत गाणे मारत. तर आता ध्यान मला रामाचं, ध्यान मला देवाचं ग, ध्यान मला रामाचं, ध्यान मला देवाचं ग, ध्यान मला रामाचं, ध्यान मला देवाचं ग, ध्यान मला रामाचं, पार्वतीला पात्र आलं लंकेवर. तर अशा पद्धतीनं शेतकरी हा ऊन वारा पाऊस यामध्ये शेतामध्ये राबतो आणि त्यामधनं धान्य पिकवलं जातात. ते कुठं नागरिकांच्या ताटामध्ये येतं, पण शेतकऱ्याचं असणारं हे कष्ट आहे भयानक. कधी कधी शेतामध्ये भात लावत असताना त्यांच्या पायाला जखमा होतात, कुया म्हणायचा असा आजार होतो, तरी शेतकरी हा भात लावतो, स्वतःही ठेवतो आणि इतरांनाही देतो. त्यामुळं शेतकरी हा जगला पाहिजे. शेतकऱ्याला सरकारकडनं सबसिडी भेटली पाहिजे, सवलती भेटल्या पाहिजे, कारण शेतीवरच हा देश अवलंबून आहे. तर मावळ तालुक्यातील ताजे गावामध्ये ही जी भात लागवड आहे अंतिम टप्प्यामध्ये भात लागवड आहे आणि भात लागवडीमध्ये प्रत्येक शेतकरी एकमेकांना सहकार्य करतोय आणि यांच्यामध्ये असणारा एकोपा आणि यांच्यामध्ये असणारी जी सहकार्याची भावना या ठिकाणी दिसते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.